नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी कळम शालेय स्पर्धा परीक्षा या YouTube चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत करत आहे। आपण दोन दिवसांपासून अंकगणिताचे प्रश्नसंच घेत आहोत, सराव प्रश्नसंच जे तुमचे नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहेत आणि हे तुम्हाला तिथे त्या फायनल पेपर मध्ये खूप फायद्याचं ठरणार आहे। कारण अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला फायनल पेपर मध्ये येतील किंवा यातूनच तुम्हाला काही प्रश्न येतील। त्याच्यामुळे तुम्ही हे चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करा, व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ बघितल्याच्या नंतर स्वतःही सॉल्व करून बघत राहा, म्हणजे तुम्हाला येतं का। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लवकरात लवकर अचूक पद्धतीने उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा। चला मग आज आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करू आणि प्रश्नही सोडवायला सुरुवात करू। आपला पहिला प्रश्न आहे। पहिल्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे आपल्याला ही जी संख्या दिलेली यांचा गुणाकार किती आहे हा काढायला सांगितलेला आहे। आता आपण ते जर सॉल्व करून घेतलं म्हणजे ही संख्या आपल्याला येते आणि ती संख्या ही आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये हे आपल्याला उत्तर दिलेलं आहे। म्हणजे 17 17 17 हे 3 वेळेस येतं, तर मग पर्याय क्रमांक 3 मध्ये हे आपलं उत्तर आहे, म्हणून बरोबर पर्याय हा तिसरा आहे। दुसरा प्रश्न बघूया। दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो। आता प्रश्नात काय सांगितलेलं आहे, 8 ने निशेष भाग जाणार आहे। आता आपल्याला माहिती आहे, जर कसोटी जर 8 ची आपल्याला माहिती असेल तर आपल्याला एक गोष्ट आपण शिकलेलो आहे आधी, अशी कोणतीही संख्या आहे ज्याच्या शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग गेला म्हणजे त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो। तर मग आता आपण काय करायचं, शेवटच्या 3 अंकाला भाग देऊन पाहायचं। आता 324 ला जर आपण 8 ने पूर्ण भाग जातो का, तर नाही जात। परत 142 ला 8 ने पूर्ण भाग जातो का, तर इथेही जात नाहीये, म्हणजे बाकी काही ना काही उरती आहे। आता आपण 432 घेऊ, 432 ला 8 ने भाग जातो का, तर हो 432 ला 8 ने भाग जातो, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर आहे। तो पुढचा प्रश्न बघूया। पुढच्या प्रश्नात काय दिलेलं आहे, 1 ते 20 दरम्यान संयुक्त संख्या किती। 10 ते 20 च्या दरम्यान आपल्याला संयुक्त संख्या काढायला सांगितलेल्या आहे। आता आपल्याला माहिती आहे संयुक्त संख्या म्हणजे अशा कोणत्या संख्या असतात ज्या संख्येला 1 ने आणि त्याच संख्येने किंवा त्या संख्येच्या व्यतिरिक्त दुसऱ्याही संख्येने पूर्ण भाग दिला जातो, अशा असतात संयुक्त संख्या। आता संयुक्त संख्या आपल्याला इथे जर काढायची असेल तर आपण 10 मध्ये आपली पहिली संयुक्त संख्या येईल 12, नंतर 13 ही संयुक्त संख्या येत नाही, कारण 13 ला कोणत्या 13 किंवा 1 शिवाय दुसऱ्या संख्येने भाग जात नाही। मग 14 ला आपण भाग देऊ शकतो। परत 15 ही संख्या आहे, 15 लाही दुसऱ्या संख्येने भाग दिला जातो। परत 15 च्या नंतर आहे 16, तर 16 लाही आपण 2 4 अशा 8 अशा संख्येने भाग देऊ शकतो। 17 ही संख्या येते, 17 ला आपण 17 किंवा 1 शिवाय दुसऱ्या कोणत्याही संख्येने भाग देत नाही, म्हणून संयुक्त संख्या नाही राहणार। आणि यानंतर येते 18 लाही आपण 2 4 8 या 6 या संख्यांनी आपण त्यांना भाग देऊ शकतो। म्हणजे ह्या संयुक्त संख्या किती आलेल्या आहेत, 5 या संयुक्त संख्या आहे 10 ते 20 च्या दरम्यान, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे। आता इथे काय सांगितलेलं आहे चौथ्या प्रश्नामध्ये 30 पेक्षा मोठी अशी आणि 2 अंकी मूळ संख्यांच्या गुणाकाराने मिळणारी खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती। म्हणजे 30 पेक्षा मोठी पाहिजे आणि 2 अंकी मूळ संख्यांचा गुणाकार। आता मूळ संख्या म्हणजे कोणत्या संख्या असतात, मूळ संख्या अशा संख्या असतात ज्या संख्येला 1 ने किंवा त्याच संख्येने भाग जातो, अशा मूळ संख्या असतात। आता आपण 32 चे भाग काढून घेऊ, 8 चौक 32, तर ही 4 आणि 8 ह्या मूळ संख्या नाहीये, ह्यात आल्या संयुक्त संख्या किंवा या समसंख्या मानल्या जातील। आता 34 चे जर आपण भाग केले तर 17 गुणिले 2, तर 2 ही मूळ संख्या नाहीये। 17 जरी मूळ संख्या असेल पण 2 मूळ संख्या नाही, म्हणून दुसरा पर्याय आपलं उत्तर येणार नाही। आता 33 बघू आपण, 33 चे भाग जर पाडले तर 11 गुणिले 3, आता 11 आणि 3
या दोन्ही अशा संख्या आहे, जर आपण 11ला जर दुसऱ्या संख्येने आपण भाग द्यायचा ठरवलं तर पूर्ण भाग जातो का, तर नाही. आणि म्हणून 11ला फक्त आपण 1नी आणि 11नेच भाग देऊ शकतो, प्लस 3लाही आपण 1नी आणि 3नीच भाग देऊ शकतो, म्हणून 33 हे काय आहे आपलं पर्यायातलं बरोबर उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, एक गाडी ताशी 75 किमीच्या समान गतीने चाललेली आहे, तर मग तिला 300 किमीचे अंतर जाण्यास किती वेळ लागेल. आता एक गाडी आहे, तिचा वेग दिलेला आहे आपल्याला 75 किमी आणि मग तिला अंतर सुद्धा दिलंय त्यांनी आपल्याला 300 आणि तिचा वेग आहे तो 300 किलोमीटर अंतर पार करताना एकदम समान आहे, म्हणजे कुठेच तिची स्पीड चेंज नाही होते. मग इथे आपल्याला काढायला सांगितलं आहे वेळ. जर मग वेळ आपल्याला काढायचा असेल तर अंतर भागिले वेग हे आपल्याकडे सूत्र आहे. आता अंतर किती दिलेलं आहे त्यांनी 300 आणि तिथे वेग दिलेला आहे आपल्याला गाडीचा 75. जर याचा आपण भागाकार करून घेतला तर उत्तर 4 येतं. म्हणजे 300 किलोमीटरचं अंतर पार पडायला त्या गाडीला 4 तास लागतात आणि 4 तास हे पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे, म्हणून हा पर्याय आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रश्नामध्ये काय, 1000 या संख्येचे मूळ अवयव कोणते. म्हणजे 1000 या संख्येचे सगळ्यात मूळ अवयव कोणते. आता इथे जर आपल्याला 1000चे अवयव पाडून घ्यायचे असतील तर सगळ्यात पहिले आपण कोणते अवयव पाडणार आहे. आपण 10ला जर 3 वेळा गुणलं तर त्याचं उत्तर 1000 येतं. परत आता आपल्याला 10चे अवयव पाडायचे. 10चे काय येतात 2 आणि 5. 2 गुणिले 5 काय होतं 10. आता इथे काय आलेलं आहे आपल्या उत्तरामध्ये, आपल्याला उत्तरात 3 वेळा 2 भेटलेले आहेत आणि 3ही वेळा आपल्याला 5 भेटलेले आहे. तर मग आपल्याला पर्यायामध्ये काय शोधायचंय, असा पर्याय आपलं उत्तर असेल जिथे 3 वेळा 2 असेल आणि 3ही वेळा 5 असेल, म्हणजे हे आपल्याला 1000चे अवयव मिळाले. आता इथे पर्याय क्रमांक 1 बघा, तर हे फायनल आपले 10 गुणिले 10 हे जे अवयव आहे ते तर बरोबर आहे अवयव आहे, पण त्याच्याही पलीकडे जर आपण त्याला भाग दिला तर त्याचे अजून अवयव पडतात, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपण उत्तर नाही मानू शकत. पर्याय क्रमांक 2 मध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा या 10चे जे आहे ते अवयव पडू शकतात, म्हणून ते पण फायनल उत्तर येणार नाही. आता पर्याय क्रमांक 3 मध्ये काय दिलेलं आहे, 3 वेळा 2 तर आलेले, पण इथे 5 हे 2च वेळा आलेले, म्हणजे एक जर 5 इथे अजून असते तर म्हणजे आपल्याला ते उत्तर सांगता आलं असतं. पण पर्याय क्रमांक 4 चा विचार करूया आपण. आता 4 मध्ये काय आलेलं आहे, आपण काढलेलं उत्तर 3 वेळा 2 तर आहे याच्यात 3 वेळा 2 आणि 3 वेळा 5 तर आहे यामध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं आहे बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढच्या प्रश्नामध्ये काय, एका वर्गातील पहिल्या 3 मुलांचे सरासरी वय 13.5 वर्ष आहे आणि पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज जर 25 वर्ष आहे तर तिसऱ्या मुलाचे वय किती. आता काय सांगितलेलं त्यांनी, 3 मुलांच्या वयाची सरासरी दिलेली आपल्याला 13.5 आणि प्रश्नामध्ये अजून दुसरं दिलेलं आहे आपल्याला, पहिल्या 2 मुलांच्या वयाची बेरीज दिलेली ती आहे 25. जर आपल्याला सरासरी काढायची असेल तर सरासरी काय करत असतो आपण, जेवढ्याही संख्या असतील किंवा जेवढेही हे दिलेले असतील तिथे क्वांटिटी त्या सगळ्यांची बेरीज आणि त्याच क्वांटिटीने त्याला आपण भागाकार करत असतो. म्हणजे जर आपल्याला पहिल्या मुलाचं वय घेऊ आपण x1, दुसऱ्या मुलाचं घेऊ x2 आणि तिसऱ्या मुलाचं वय घेऊ आपण x3 भागिले इथे किती आहे, हे 3 नंबर आहे म्हणून याला 3 नी भाग द्यायचा. आता सरासरी किती दिलेली आपल्याला 13.5 लिहून घ्यायची इथे आणि त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, पहिल्या 2 मुलांच्या वयाची बेरीज ती किती दिलेली आहे 25 वर्ष अधिक आणि तिसऱ्या मुलाचं जे वय आहे ते आपल्याला काढायचंय. तर मग आता हे 3 जे आहे इकडे भागाकारात आहे, मग इकडच्या बाजूला गेल्यावर ते गुणाकारात येतील. 25 तर त्याचं उत्तर येईल 40.5 आणि तिसऱ्या मुलाचं जे वय काढायचं आहे हे जे 25 इकडे बेरीज देत आहे तर मग तिकडच्या बाजूला गेल्यावर त्याची वजाबाकी होऊन जाईल.
40.5 वजा 25 जर आपण केलं तर उत्तर येईल आपल्याकडे 15.5 वर्षे. म्हणजे 15.5 हे आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे आणि ते तिसऱ्या मुलाचं वय आहे. आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न आहे, एक मोटार ताशी 45 या वेगाने 4 तासात काही अंतर जाते आणि तेवढेच अंतर दुसरी मोटार 3 तासात जाते, तर दुसऱ्या मोटारीचा वेग काय? म्हणजे काय दिलेलं आहे, एका मोटारीचा आपल्याला अंतर वेग आणि वेळ दिलेला आहे आणि दुसऱ्या मोटारीचा पण आपल्याला वेळ दिलेला आहे आणि अंतर त्यांनी सांगितलेलं आहे, त्या दोघांचं अंतर जे आहे ते सारखंच आहे. तर मग दुसऱ्या मोटारीचा वेग किती आहे हे वेग काढायला सांगितलेलं आहे. मग आता आपल्याला पहिले काय काढायचंय, अंतर काढून घ्यायचंय. तर मग आपल्याला माहिती अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता पहिल्या मोटारीचं काढायचंय तर मग किती झालं, 45 हा तिचा वेग आहे आणि त्याला अंतर सुद्धा दिलेलं आहे त्यांनी 4 तास. तर मग पूर्ण जे अंतर आहे ते 180 किलोमीटर हे जे आहे ते अंतर आहे आपल्याकडे आलेलं. आता त्यांचं म्हणणं आहे की दुसरी मोटर गाडी आहे ती पण काय करते, 180 किलोमीटर अंतरच चालते, पण ती ते अंतर 3 तासात कापते. तर 3 तासात जर तिचं अंतर पूर्ण होत असेल तर मग तिचा वेग काढायला सांगितलेला आहे. तर मग आपल्याला वेग जर काढायचा असेल तर आपल्याकडे सूत्र आहे अंतर भागिले वेळ. अंतर आहे आपल्याकडे आपण काढून घेतलेलं 180 आणि त्यांनी वेळ सांगितलेला आहे 3. तर मग जर याचा भागाकार करून घेतला तर उत्तर 60 येतं. म्हणजे तिचा वेग आहे 60 किलोमीटर दर तासाला, ती 60 किलोमीटर जाते आणि हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे, पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज. म्हणजे पहिल्या 10 विषम संख्यांची बेरीज तिथे काढायला सांगितलेली आहे. तर मग आपण हे करणार आहे का की पहिल्या 10 सगळ्या विषम संख्या लिहून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर त्यांची बेरीज करत बसायची? तर नाही, असं केलं तर आपला परीक्षेमध्ये वेळ वाया जाईल. तर मग पहिल्या 10 त्याची एक शॉर्ट ट्रिक आहे. पहिल्या 10 विषम संख्यांची जर आपल्याला बेरीज काढायची असेल तर इथे लिहून घ्या तुम्ही विषम संख्यांची बेरीज. जी आहे ती n चा वर्ग. त्याचा एक शॉर्ट ट्रिक आहे n चा वर्ग. म्हणजे आपल्याला त्यांनी सांगितलं जर पहिल्या 10 तर मग n चा काय व्हॅल्यू येईल, व्हॅल्यू घ्यायची आपल्याला, n ची व्हॅल्यू आपल्याला घ्यायची 10 आणि इथे 10 चा जर वर्ग केला आपण तर 100. म्हणजे 100 हे आपलं फायनल उत्तर येतं. 100 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये आपलं उत्तर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. इथे 75 चुकीने झालेलं आहे. आता 10वा प्रश्न आहे आपल्याकडं, एक भांडे पंचमांश भरलेले आहे, ते पूर्ण भरण्यासाठी 40 लिटरचं जर पाणी लागत असेल तर मग त्या भांड्याची एकूण क्षमता किती? आता समजा हे भांड आहे आपल्याकडे आणि त्याचे 5 भाग करू आपण. ठीक आहे, 5 भाग केले आणि त्यांचं म्हणणं आहे की हे भांड एवढं भरलेलं आहे 40, आणि जर त्याला पूर्ण भरण्यासाठी 40 लिटर पाणी लागतंय, म्हणजे हे एवढं भरण्यासाठी 40 लिटर पाणी लागतंय, तर मग हे जे पूर्ण भांड आहे त्यात किती लिटर पाणी मावतं हे आपल्याला काढायचंय. आता जर समजा 40 लिटर इथे 4 भाग आहे तर म्हणजे एका भागात किती 10 लिटर पाणी मावणार आहे. म्हणजे जो भाग भरलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा किती 10 लिटरच पाणी मावत. म्हणजे 40 अधिक 10 किती होत आहे 50 लिटर. म्हणजे ह्या पूर्ण भांड्याची क्षमता आहे 50 लिटर पाणी मावण्याची. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे.
अशा पद्धतीने आपण 10 प्रश्नांची व्यवस्थित पद्धतीने सराव केलेला आहे आणि हेच तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा मनाने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस होईल हे सोडवण्याची आणि फायनल पेपरमध्ये तुम्हाला जास्त अवघड जाणार नाही किंवा तुम्हाला तिथे सगळे प्रश्न अचूक पद्धतीने सोडवता येईल आणि त्यातल्या त्यात तुम्हाला कमी वेळेत सोडवता येईल. तर मग असेच आपले नेहमी भाग येत राहणार आहेत परीक्षेपर्यंत. तर त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सचा पण अभ्यास व्हायला पाहिजे म्हणून त्यांच्याशी तुम्ही आपले व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.